शक्तीपीठ महामार्ग बागायती शेती उद्ध्वस्त करणारा असून शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरवणार आहे। सरकारकडे 1,05,000 कोटींचा महामार्ग उभारण्यासाठी निधी आहे, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी, पाणी पुरवठा योजना, इतर प्रश्नांसाठी पैसा नाही। पंढरपूर सारख्या प्रमुख शक्तीपीठाला हा रस्ता जात नाही, मग हा शक्तीपीठ महामार्ग आहे की शेतकऱ्यांना शक्तिहीन करणारा महामार्ग, असा सवाल उपस्थित करून आमदार जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले। प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्दसाठी कामेरी येथे सर्वपक्षीय शेतकरी मेळावा झाला। यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व शेतकरी कार्यकर्ते आणि विविध पक्षाच्या नेत्यांनी महामार्गाविरोधात आक्रमक भूमिका घेतली। हा महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नसून जनतेवर लादला जात असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय प्रकल्प राबवू देणार नाही, असा इशारा आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। सरकारने तातडीने महामार्ग रद्द करावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा निर्धारही मेळाव्यात व्यक्त करण्यात आला। सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत 86,000 कोटींचा प्रकल्प 1,05,000 कोटींवर नेण्यात आला। हा रस्ता शेतकऱ्यांसाठी नव्हे तर ठेकेदाराला उभारण्यासाठी आहे, असा आरोप केलाय। तसेच शक्तीपीठ महामार्गाबाबत आमदार खासदारांची भूमिका जनतेने स्पष्ट करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं। तसेच विधानसभेत महायुतीचे बहुमत असले तरी रस्त्यावर आमचं बहुमत आहे, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला। माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट गुंडाळून ठेवा, महाराष्ट्रातील शेतकरी हा महामार्ग चालू देणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिलाय। विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला। जयंत पाटील म्हणाले, हा महामार्ग बागायती शेती उद्ध्वस्त करणारा असून शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरणारा असल्याची टीका केली आहे। सरकारकडे 1,05,000 कोटींचा महामार्ग उभारण्यासाठी निधी आहे, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी, पाणी पुरवठा योजना, इतर प्रश्नांसाठी पैसा नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। देखील याची नोंद मुंबईला कळवण्याची व्यवस्था करावी। सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांनी ते जर वर कळवलं तर त्याची गांभीर्यानं काहीतरी नोंद घेण्यात येईल, असा आमचा गैरसमज आहे। घेतली असती तर आतापर्यंत काहीतरी संदेश आला असता, पण आज सीबी पाटलांचं भाषण ऐकून मला पुन्हा एकदा प्रेरणा वाटते की काहीतरी जमेल आपलं। या भागातले आमदारही असते तर बरं झालं असतं। निमंत्रण दिलं होतं त्यांना, काय वेळ नसेल कार्यक्रमाचा किंवा उद्या काहीतरी बैठक बोलवली असेल, काय असेल ते, पण सर्व ओळीनं सगळ्या आमदारांनी हे जे शेतकऱ्यांच्यावरचं अरिष्ट आहे ते दूर करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। आपण सत्तेत आहे, साहेबांना कसं वाटेल, साहेबाला आवडेल का, अशा गैरसमजात राहू नका। साहेब नागपूरला राहतील, तुमची आणि आमची सगळ्यांचीच भेट व्हायची। साहेबांना काय, साहेबांना मग माझा प्रश्न आहे की वर्ध्याच्या पलीकडं रामटेक नावाचं एक नागपूर जिल्ह्यात शक्ती देवस्थान आहे, मग नागपूर जिल्ह्यात का नाही नेत? रामटेक हे प्रसिद्ध, देशात प्रसिद्ध असणारं रामाचं केंद्र आहे, तिथं आम्हाला जाऊसं वाटतंय। जरा वर्ध्यापासून पलीकडे रामटेकला जाऊ दे रस्ता, रामटेक पासून भंडारा गोंदियाला जरा आणखी 2-4 देवस्थान आहेत आम्हाला माहिती आहे, तिकडे जाऊ दे रस्ता। आणि म्हणून याचा उद्देश काय रस्त्याचा हे जनतेला कळेना झाले। आताचा जो लाईन आहे का नाही, ती पंढरपूर हे देशातल्या आणि दक्षिण भारतातल्या भाविकांचं केंद्र। आषाढी एकादशीला किती गर्दी जाते, सगळे मार्ग फुटलेले असतात। त्या पंढरपूर पासून आता लांब रस्ता नेलेला, 25 किलोमीटर लांब नेलाय रस्ता। अरे शक्तीपीठ जोडताय तर पंढरपूर का नाही जोडत? पंढरपूरला तुमचा रस्ताच जात नाही, सगळ्यात मोठं शक्तीचं शक्तीपीठ पंढरपूर आहे, तिथं रस्ता तुमचा जाईना झालाय। महाशक्तीपीठ आहे का शेतकऱ्यांचा शक्ती काढून घेण्याचा शक्तिहीन मार्ग आहे? हा एक महाराष्ट्रातल्या जनतेने विचार केला पाहिजे। रस्ते करायला आमचा विरोध नाही,
विकासाच्या कोणत्याही मुद्द्याला आम्ही कधी आजपर्यंत विरोध केलेला नाही, पण रस्ता करण्याच्या पद्धती आणि रस्ता करत असताना ज्यांच्या शेतातून रस्ता जातो त्यांचा विरोध, या सगळ्या गोष्टी माणुसकीच्या भावनेनं राज्यकर्त्यांनी पाहायच्या असतात। एखाद्या भागात जात असताना ती योजना त्या भागाला विरोध असेल तर त्या भागातल्या जनतेशी चर्चा केली पाहिजे, सल्लामसलत केली पाहिजे, त्यांच्याची हितगुज केलं पाहिजे। जी गोष्ट मान्य नाही ती गोष्ट करण्याचा हट्ट सरकार का करतं? या ठिकाणी चांगली करा। परवा रायगडला शिवराजचा अभिषेक झाला, लोकांना या ठिकाणी आवरायला जागा नव्हती, साधा या ठिकाणी सकाळचा विधी आवरायला या ठिकाणी त्या रायगडच्या आजूबाजूला जागा नव्हती। या राज्यातला स्वाभिमानी मराठा समाज, स्वाभिमानी सगळे लोक, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी सगळी मंडळी त्या रायगडावर गेले होते। त्या 4-5 लाख लोकांची तुम्ही व्यवस्था करू शकत नाही आणि इकडे शक्तीपीठच्या गप्पा या ठिकाणी मारताय। द्या 25,000 कोटी रुपये 50 गड किल्ल्यांना, द्या 5,000 रुपये स्टायपन, नोकरी लागेपर्यंत प्रत्येक बेरोजगाराला नोकरी लागेपर्यंत महिन्याला 5,000 रुपयाची व्यवस्था या ठिकाणी करा। गोडे तेल आमचं मागले, डाळी आमच्या महाग झाले, द्या अनुदान गोडे तेलाला, डाळीला। आमचा स्वयंपाक या ठिकाणी स्वस्त या ठिकाणी होते। पेट्रोल आमचं महाग झाले, डिझेल आमचं महाग झाले, आता तर 200 लिटरच्या वर डिझेल नेता येणार नाही अशी अवस्था या ठिकाणी आहे। त्या पेट्रोल डिझेलला पैसे देण्याची व्यवस्था तुम्ही या ठिकाणी करा। महागाई आटोक्यात आणण्यासाठी 15-20 हजार कोटी रुपये या ठिकाणी खर्च करा। ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये मतं पाहिजे त्यावेळी या सगळ्या बहिणींना फसवलं। आता 80 लाख महिलांना, त्यावेळी मी आमच्या बहिणीसने वाटलं लय भाऊ भाले आहेत, गेल्या आणि पटणं दाबली। आता अवस्था म्हणजे आज तुमची आर्थिक परिस्थिती राज्याची एवढी वाईट आहे की या ठिकाणी कारभार राज्याचा किती आहे जयंत पाटील साहेब, की 15,000 पुरुषांना या राज्यानं लाडक्या बहिणींना अनुदान दिलं। 15,000 पुरुष असती वर्षभर महिला वाटल्या, म्हणजे किती कारभार चांगला। इथं आमची ग्रामपंचायत व्यवस्थित चालवते आम्ही, ग्रामपंचायतमध्ये सुद्धा आमचं अनुदान ज्याचं त्याला मिळतंय। यांना राज्याचा कारभार करतात हे, आणि यासनी वर्षभर लक्षात आलं नाही की महिलांच्या ऐवजी पुरुषाला आम्ही पैसे द्या लागलो। 15,000 पुरुषांनी पैसे दिले, केवढा चोख कारभार मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी आहे हे आपण या ठिकाणी बघताय। आणि म्हणून आमची विनंती आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करता आता ताकदीनं ही लढाई आपल्याला या ठिकाणी करावी लागेल, संघर्ष आपल्याला या ठिकाणी करावा लागेल। आम्हाला गृहीत धरून तुम्ही या ठिकाणी करणार असाल तर जशास तसं उत्तर देण्याची भूमिका उद्याच्या भविष्यकाळात आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी करावी लागेल। आज गिरीश पोंडे हा कोल्हापूरचे या ठिकाणी त्यांनी भाषण केलं। हा शक्तीपीठ महामार्ग याची आम्हाला काही गरज नाही, आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस हा तुमचा जरी ड्रीम प्रोजेक्ट असला तर तो गुंडाळून ठेवा, तो काय आम्ही चालून देणार नाही। गेली 2 वर्षे आम्ही तुम्हाला चालून दिलेलं नाही आणि पुढे सुद्धा चालून देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे। तुम्हाला काय वाटलं मोदींनी आणि तुम्ही मिळून 1 लाख कोटी रुपयाचा बुलेट ट्रेन 2 लाख कोटी करून तसाच रेटून नेला, तसं शक्तीपीठ महामार्ग रेटता येईल, पण इथं सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागातले राजर्षी शाहू महाराजांच्या तालमीत तयार झालेले हे सगळे पैलवान आहेत, हे तुम्हाला जड जातील एवढंच सांगतो। महाराष्ट्राचा विकास व्हावा हा तुमचा प्रामाणिक हेतू नाही आहे, त्यासाठी रस्ता तुम्हाला करायचा नाही आहे। तुम्हाला खरोखरच रस्ता करायचा असता नागपूरवरनं रत्नागिरीला जाणारा जो रस्ता आहे तो तुम्ही 4 पदरीच्या ऐवजी 6 पदरी करावा असं तुमच्याच गावच्या नागपूरच्या नितीन गडकरींना पत्र लिहिलं असतं, आणि महाराष्ट्र सरकारचा 1 रुपया खर्च न होता सुद्धा 6 पदरी किंवा 8 पदरी रस्ता झाला असता। तेवढी जमीन त्या रस्त्याकडे आधीच घेऊन ठेवलेली आहे। मग तो रस्ता तुम्हाला नागपूरवरून रत्नागिरीला जायचं, कोल्हापूरला यायचं, आणि कोल्हापुरातनं रत्नागिरीला जायला 8 रस्ते आहेत, 9व्या रस्त्याची गरजच नाही।
म्हणजे तुमचा हेतू स्वच्छ नाही. देवेंद्र फडणवीस, तुमचा हेतू स्वच्छ नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी नव्हे, महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या लोकांच्या विकासासाठी हा रस्ता नव्हे, हा रस्ता करायचा आहे तो या देवेंद्र फडणवीसांच्या राक्षसी महत्वाकांक्षाला पैसा पुरवण्यासाठी हा रस्ता करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही हा रस्ता करायचा घाट घातलेला आहे. नाहीतर मग केंद्र सरकार करत असतं की. पण तुमचा हेतू स्वच्छ नाही आहे. तुम्हाला स्वतःला रस्ता करायचा आहे. कारण समृद्धी महामार्ग बांधत असताना 49,000 कोटीचा रस्ता तुम्ही जवळजवळ 80,000 कोटी रुपये खर्च करत आला, तरी अजून तो रस्ता संपलेला नाही. त्यावेळी तुमच्या आणि एकनाथ शिंदेच्या लक्षात आलं ह्यात अमाप पैसा काढता येतो. त्यातून तुम्ही आमदाराचा दर 50 कोटी काढला. पण तुम्हाला असं वाटायला लागलंय की कदाचित 2029ला हा दर 100 कोटीच्या वर जाईल. त्यासाठी आता पैसा अजून कमी पडणार आहे. त्यामुळे किमान या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून या 13 जिल्ह्यातल्या जवळपास 25,000 एकर शेतकऱ्यांना एकर जमीन शेतकऱ्यांची बर्बाद करून किमान 55,000 कोटी रुपये काढल्याशिवाय आपली राक्षसी महत्वाकांक्षा पूर्ण होणार नाही. आणि म्हणून हे सगळे धंदे तुम्ही करताय. कदाचित तुम्हाला दिल्लीला जायचं असेल, तुम्हाला पंतप्रधान व्हायचं असेल, मी काय म्हणतो अगदी जागतिक पातळीवर जा, आमचं काय म्हणणं नाही. पण आमचं वाटोळं करून जायला लागला तर तुम्हाला नागपुरातच काढल्याशिवाय सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. आमचं वाटोळं करून जातात. अरे या शेतकऱ्यांनी आपली जमीन बागायत करण्यासाठी काय काय केलेलं आहे. तुम्ही उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी रात्री वेश बदलून कुठं कुठं जात होता असं मी ऐकलंय.